आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करीते क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आमच्या मराठी ऑनलाईन सर्व्हिस मध्ये.
ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही सेंटरमध्ये असाल, तुम्ही ऑनलाईन आम्हाला बघत असाल, ही वेळ प्रार्थनेची, तर आपल्या पायांवर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उंचवून आपण धन्यवाद देणार परमेश्वराला. री बांध रे बोत रे बोत लमा सांते रे बो कती रे बोत. धन्यवाद द्या आजच्या सर्व्हिस साठी, धन्यवाद द्या पास्टर साठी, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. रोंद लबाते ले ब्रोहो की तरह बोकतली ब्रहांते ले बोतले ब्रहांते ले बोतला बांधे ले बोशासी क्रांते, त्यांच्या स्वास्थ्यासाठी री क्रांते ले ब्रोहोतला बोतला ब्रहांते ले बोतली ब्रहांतला मशान सता की तारा कता ओ री क्रांते ले बोशो सोतो रबा की बोतला मांदे ले ब्रोहोतला मांदे ले ब्रहांते रे वासी ब्रहांत की त्रांते. धन्यवाद करा आजच्या वचनासाठी जे परमेश्वराने आमच्यासाठी आपल्यासाठी ठेवले. त्री त्रांदले बोतला मांदो रोकोत राखीत रखोत राखीतला मशा ब्रहाते. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर या महिन्यासाठी. पिता परमेश्वर जे तुझ्या प्रशंसाचा महिना पिता परमेश्वर, आम्ही तुला प्रशंसा देतो. रीकर आंदले बोतरा बोंदला मस्सा आते रबोत्र आंते लिब्रहांदे रे एत्र आंतो लिब्रहांदो लो सोकोत्रा की तरबाता रेंदले मोशो सोतो कियाहा इरबाता रबाता रबांदले मोशासे केते. ओ धन्यवाद 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 पिता परमेश्वर. आमच्या क्वायर टीम साठी पिता परमेश्वर धन्यवाद देतो. पिता परमेश्वर आज जे काही पिता परमेश्वर आम्ही पिता परमेश्वर स्तुतीमध्ये गाणे ऐकणारे पिता परमेश्वर, तुझ्या स्तुतीसाठी पिता परमेश्वर प्रत्येक इन्स्ट्रुमेंट पिता परमेश्वर चांगल्या रीतीने काम करते येशूच्या नावात. रिबोंदला बस्सा ब्रहाते. धन्यवाद धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आजची आपली पहिली प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करा चर्चच्या वाढवीसाठी आणि चर्च मध्ये नवीन शिष्य जोडले जात आहेत. आपण प्रेक्षितांची कृत्ये याचा 6वा अध्याय आणि 7वं वचन बघणार आहोत. वचन सांगते, देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते. यरुशलेमेमधील अनुयायांचा गट मोठा होत होता. एवढेच नव्हे तर एका मोठ्या यहुदी याजक वर्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या. आपण प्रेक्षितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि 47वं वचन बघणार आहोत. वचन सांगते, विश्वासणारे देवाची स्तुती करीत आणि सर्व लोकांना ते आवडत असतं आणि अधिकाधिक लोक तारले जात होते व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभू रोज अनेक लोकांची भर घालतील. असे एक चर्चच्या रूपात आपल्याकडे आत्मा जिंकण्याच्या उपक्रमाद्वारे नवीन शिष्य टिकवून ठेवण्यासाठी चर्च म्हणून आपल्याला मिळालेल्या 100 कोटी जनसंख्यासाठी देवाचे आभार. प्रार्थना करा की ज्याचे हृदय त्याने तारण प्राप्त करण्यासाठी तयार केले आहे त्यांच्याकडे प्रभू आम्हाला नेत आहे. जसे आपण त्यांना उपदेश करतो ते केवळ तारण प्राप्त करणार नाही तर ते आपल्या चर्चचे मेंबर आणि लीडर होतील आणि चर्च मध्ये जे काही करतो त्यात ते सक्रियपणे सहभागी होत आहे येशूच्या नावात. तर आपण या प्रार्थने बिंदू जे आपण ऐकले त्याच्या अनुसार आपण प्रार्थना करणार आहोत. अन्य भाषेत आपण बोलणार आहोत. रिंदर हांत्र एत्र बोकुंड कुंत्र आंतरे बोसब्र आसे खेत्र आंते राशाकीता लबाता लबांते रोंजो तोरिका ताकिया हाकेला बोतला मांदला मशासा केते राकिता ओ रांजे तेले मेतेले मोतला ब्रहाकी रबोत्र बोत्र बोदर बोसब्र आंजे खेत्र बोतला बाशा जाकीता लबाहा रांजा केत्र बोते रेजो सो कीरा की काला शासका ओ Kika kia o rabandele masa brande remonto lobosho sosoki rabata rabandele bosha banze ke trabate iya hakati yaha ira bodre masa brahate rezotru onda la masha sakita laha linda lavante rezotru o kirakia hatra hake rakotra bata la bota la bate lemoso brahante lemasha sakata raha rindra bota la mandele bosha sata ira batra hake rakotra andele basa brahate renze tributa labate lemushoso की त्रिबाता लबांदा लमा शासकेते. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर तुझ्या नावाला मी गौरवतो पिता परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर जे 100 कोटी आत्मा जिंकण्याचे तू पिता परमेश्वर आम्हाला पिता परमेश्वर जे कार्य तू दिलंय ते पिता परमेश्वर त्याच्याद्वारे पिता परमेश्वर लोक पिता परमेश्वर फक्त त्याचं तारण नाही होते पिता परमेश्वर
परमेश्वर ते आमचे चर्च मेंबर, आमचे सेल मेंबर बनते पिता परमेश्वर, आणि ते पिता परमेश्वर ते सर्व पिता परमेश्वर चर्चच्या कार्यामध्ये सहभागी होते येशूच्या नावात. रिझो उत्र हाके लकोत्र आंदेले ब्रहाते रेंजुत्र बहाली बाशासा कियाहा आरासा केते रेंद्र बोतला मातला बाशा संते रेंदोला बाशा कीतला बहा रेजोत्र आंदेले बोशा कीतला बहा. ओ पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्ती पिता परमेश्वर आत्म्या जिंकण्याचे जे कार्यामध्ये पिता परमेश्वर सहभागी होते येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर विश्वभरात पिता परमेश्वर लीडर्स पिता परमेश्वर आमचे चर्च मेंबर्स पिता परमेश्वर तुझी स्वार्थ सांगत फिरते पिता परमेश्वर. रेज आत्रा की लकोत्र बांधले भोशांते. हो पिता परमेश्वर त्यांच्या जीवनात मत पिता परमेश्वर अंधकार काढून पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे त्यांना प्रकाशात आणते येशूच्या नावात. रेज ब्रआंजित्र बोकी लबोत्र हाके रेंदाला बाशासा कीताला बहा रिजोत्र होकी रकीताला बहा. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होते. आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाचे सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीत आहेत. येशूच्या नावात आमेन. आपण प्रार्थना करणार आहोत. रीत्र आंदले बोत्र बांधले भो साखित्र बोंदला बाशा साखाता. प्रार्थना करा. रोजो उजो कोरखता किका कोरखी का लिबाशा सबहाके ओरा बासा ब्रांजा कितला मोतले ब्रहाते राजावासी ब्रहा की लकिया हाका ओरा किका करकी छोत लक्षते तेते ओ सात्र आत्र आंदले बोतला माकितला बाता लेमेतला बोतले भो शाकिया तलाला आराजा कितरिका तो कयहा एरा बोत्र बहा Rabotara batala bosha zakete lelele ori brahande re sakinda ora batala butra hake ori kara kata kata kiya hake ora kata la basha zate raha ora zandele lelele ori bakiando no sobra hake raketa la batala bosha sakete laha. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर जे पिता परमेश्वर एक कोटीचे पिता परमेश्वर आत्म्यासाठी पिता परमेश्वर जे तू आम्हाला कार्य दिले पिता परमेश्वर ते कार्य 31 डिसेंबर 2021 पर्यंत पिता परमेश्वर पूर्ण होते येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे पिता परमेश्वर लोकांचे तारण होते येशूच्या नावात. रेज आबहा कितला बोत्र बहा रिंदला मासा ब्रहांदले बोशा सतालेरे ओरी आहा कोतरा बाकेतला बा ओरी ब्रहादेला बोत्र बोंदला मासा बाते. हो पिता परमेश्वर प्रत्येक भविष्यवाणी केलेली पिता परमेश्वर आमच्या पास्टरद्वारे पिता परमेश्वर ते पूर्ण होते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर तुझ्या नावात आम्ही घोषणा करतो जे वाढलेले पिता परमेश्वर तू अनुग्रह आम्हाला दिलेस पिता परमेश्वर त्या अनुग्रहाद्वारे पिता परमेश्वर आमचे पूर्ण कार्य सफल होते येशूच्या नावात. आमच्याकडे वाढणारी सेवकाई येशूच्या नावात. रिजब्र आंदले बोत्र हाते रिक्र आंदले बोशा साताला कीताला इर बोत्र आंदले बोसा ब्रहाते. आमच्या सेवकाईसाठी पिता परमेश्वर आमच्या मिनिस्ट्रीसाठी पिता परमेश्वर ते पिता परमेश्वर सर्व द्वार आमच्यासाठी उघडे असे येशूच्या नावात. रिबोत्र आंदले बोत्र आहाता रखाते रिंदुले बाताला ब्रहाते रितो राखीतला बोकतरा बाते रेंदला बोशा तेरा. प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये पिता परमेश्वर तुझ्या वाढलेला अनुग्रह आमच्या सोबत काम करते येशूच्या नावात. रेजा ब्रहातेला बोतली ब्रहांदे रे बोतरी बात्र आंदले बोकुतारे ओरी ब्रहासा पीतला बा. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण 1 तिमोथेस याचं 2 अध्याय याचं 4 वचन वाचणार आहोत. वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही असे मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि
सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्याचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपण आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, जे लोक तुम्हाला माहिती आहे त्यांचं तारण झालेलं नाही, त्यांनी अजूनही परमेश्वराला आपला प्रभू आणि मित्र म्हणून स्वीकारलं नाही, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करा. रेजा ब्रान से खेतु लिख आजा की त्रबाता रोंजा ते लमाशा साखींता लमासा ब्रहाते रेझोंता लमासा ब्रान दे ले सेक्र आहाते ले कोतरिका काता राबांदे रेमोसो भूसा ब्रान दे ले बाशा साखींता लमासा ब्रहाता रेझोझो कीता रकाता ओरिक्र आंदे ले भोशाता रहांते. वर पिता परमेश्वर, जशी तुझी इच्छा पिता परमेश्वर, प्रत्येकाचा तारण झाला पाहिजे पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, आम्ही आमच्या मित्रांसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या आजूबाजूच्या परिसरमध्ये जे राहतात पिता परमेश्वर, आमच्या पिता परमेश्वर, आमच्या लोकांसाठी पिता परमेश्वर, आमच्या फॅमिली मेंबर साठी पिता परमेश्वर, ज्यांनी अजूनही तुला पिता परमेश्वर आपला प्रभू आणि मित्र म्हणून स्वीकारले नाही पिता परमेश्वर, त्यांचे तारण्यासाठी आणि त्यांच्या पिता परमेश्वर ते सत्याच्या ज्ञानाकडे वळवून येईल पिता परमेश्वर, त्यासाठी तुझ्या समोर पिता परमेश्वर मध्यस्थीची प्रार्थना करतो. रेज आजा हाकात्र आंदे रबोत रबोला बांधे. प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करा आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठी. असा खोत्र हाकित रबोतला वासा राहते रेजात राहतो लिबाशा बाता कीता ओ रबात आंदेले बोत रबाता रिंदेले बोशा सकीता लबाहा. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद, धन्यवाद तुमच्या तारणासाठी, धन्यवाद त्यांना पिता परमेश्वर तुझ्या वचनाच्या प्रकाशात आणण्यासाठी, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. तुझे आभार स्तुती मानतो पिता परमेश्वर, कारण हीच तुझी इच्छा आमच्यासाठी पिता परमेश्वर. होऊ दे तुझी इच्छा पिता परमेश्वर या पृथ्वीवर प्रबल येशूच्या नावात. रेज अहंतो रिकारा कोट आंदे लेबात्र बहातीरा बोट आते. ओ धन्यवाद. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही वेळ आता आपल्या स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या प्रेझेंट वर्शिप टीमला आपण आपल्या स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आवाहन देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. ज्याने बनवले आम्हाला, तो आहे आमचा आधार. ज्याने वसवले आम्हाला, तो आहे आमचा उद्धार. त्याची हो जय जय हो आराधना, तू आहे सर्वांचा प्रधान. त्याची हो जय जय हो आराधना, तू आहे सर्वांचा प्रधान. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू, त्याच्या फाटकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. आपल्या पूर्ण तन मनाने त्या
त्याची महिमा करू. तो आहे शिफा आणि नजात, त्याची प्रशंसा करू. तो जगाचा दाता आणि तारणार, त्याची हो जय जय सदा. तो जगाचा दाता आणि तारणार, त्याची हो जय जय सदा. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू. त्याच्या पाठीकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. या आपण यहोवाचा धन्यवाद करू, आपल्या पूर्ण हृदयाने वंदना करू. त्याच्या पाठीकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ. त्याच्या पाठकामध्ये स्तुती करू आणि आभार देऊ आणि आभार देऊ आणि आभार देऊ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वार रविवार दिनांक 15 ऑगस्ट. आजचा विषय आहे कृपा पावलेले. आज आरंभिक वचन घेतले गेले आहे योहान त्याचा 1 अध्याय 16 वचन ESV. आणि त्याच्या परिपूर्णतेपासून आपण सर्वांनी कृपेवर कृपा केली. हालेलुया. तुम्ही देवाचे मूल असल्यास तुम्ही दैवी रीतीने कृपा पावलेले आहात आणि तुम्ही ते ओळखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण दैवी रीतीने कृपा मिळणे याबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुमच्यावर ओतली गेली आहे. बायबल म्हणते कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. हालेलुया. रोमकरांस पत्र 5 अध्याय 17 वचन म्हणते कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले तर ते कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुल स्वीकारतात. ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आपल्याला हेच प्राप्त झाले, कृपेची विपुलता. आपले सुरुवातीच्या वचनात त्याला कृपेवर कृपा म्हटले आहे. हालेलुया. प्रत्येक वेळी तुम्ही हे घोषित केले गेले पाहिजे की मी दैवी अनुग्रहामध्ये चालत आहे आणि कार्य करत आहे. हालेलुया. लूक त्याचा 1 अध्याय 28 वचनमधील देवदूताने मरियाला दिलेल्या अभिवादनाची आठवण करा. हे कृपा पावलेल्या स्त्रीते इफिस्करांस पत्र 1 अध्याय 6 वचन मध्ये याच अभिव्यक्तीचा वापर केला गेला आहे, परंतु स्वीकारलेले असे चुकीचे भाषांतर केले गेले आहे. त्याच्या कृपेने गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली गेली आहे. चॅरिटो हा ग्रीक शब्द आहे आणि याचा अर्थ कृपा करणे किंवा विशेष सन्मानाने भरलेले असते. स्वीकारणे किंवा विपुल कृपा दाखवणे. तर आम्ही प्रियजनांमध्ये विपुल कृपा पावलेले आहोत. हालेलुया. तुमच्यामध्ये कार्य करीत असलेल्या येशू ख्रिस्ताच्या कृपेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. त्या कृपेने सर्व काही कार्य करते. पृथ्वी तुम्हाला प्रतिसाद देते, स्वर्ग तुम्हाला प्रतिसाद देते. जीवन गौरवी आहे आणि जे काही करण्यासाठी तुम्ही तुमचे हात लावाल ते समृद्ध होईल. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. देवाने मला भरपूर कृपा दिली आहे. मी त्याच्या बाजूने आहे. मी दैवीरित्या देवाद्वारे कृपा पावलेलो आहे आणि त्याच्या कृपेने अलौकिक आणि श्रेष्ठ जीवनासाठी स्थित केलेला आहे. म्हणून मी जगतो आणि कृपेच्या घटकाच्या जाणीवेमध्ये चालतो आणि जगात काहीही घडले तरीही मी खचणार नाही.
देवाला गौरव असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद देती हूँ परमेश्वर का और परमेश्वर के जन का, अपने पास्टर का. मेरी गवाही मेरे सेल का है. जो भी पिछले हफ्ते आउटरीच हुआ और मेरे सेल में एक भाई आए थे, वो कड़िया का काम करते हैं. तो भाई उस पर से गिर गए थे और उनको मार लग गई थी. तो भाई जिसे वो बैठ नहीं, जब मैं उनको बोली भाई बैठो, बोले मैं बैठ नहीं पाता हूँ, मुझे किसी चीज़ का टेका लगा के तभी बैठना पड़ता है. तो बोला नहीं भाई आप अच्छे हो, जब ये आप देखोगे वीडियो तो आपको एकदम सब चला जाएगा, बीमारी जो कुछ आपको जख्म हुआ है. तो भाई बैठे और जैसे मीटिंग मेरा ख़त्म हुआ तो जब पास्टर प्रार्थना करने लगे तो भाई अपना सर, जब पास्टर बोले कि आप चेक कर सकते हो, जब भाई अपना ऐसे जैसे उनका बदन हिला नहीं पाते थे, तो जब वो भाई पूरा हिलाने लगे, जब मीटिंग ख़त्म हुआ तो बोले अरे मेरा तो एकदम अच्छा हो गया. नहीं तो मुझे कोई, जब मैं सोता था तो किसी मुझे सुलाते थे, जब मैं उठना पड़ता था मुझे कोई उठाता था. अभी तो मैं अपने से सो के उठ पाता हूँ भी, और बिना टेके का बैठ पाता हूँ. इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ अपने पास्टर सर का. थैंक यू पास्टर, लव यू पास्टर. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम.
त्यासाठी गेले बहु शांत बाबा धन्यवाद द्या, त्याचा धन्यवाद द्या. त्यासाठी जे प्रेमात त्यांनी आपल्यासाठी केले धन्यवाद द्या. त्या सर्वांसाठी जे प्रीतमध्ये त्यांनी आपल्यासाठी केले धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या त्या महान प्रेमासाठी, खोलवर प्रेमासाठी प्रभू, ज्याद्वारे तू आमच्यावर प्रीती केली प्रभू. आम्ही तुझे आभारी आहे प्रभू. धन्यवाद धन्यवाद या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, जी आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे वाढू प्रभू. आम्ही बोलतो, आमचे आत्मा आमचे मन उघडे आहेत तुझ्या वचनातून शिकण्यासाठी प्रभू. धन्यवाद. प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. तर तयार आहेत? येशू ख्रिस्तामध्ये आल्यानंतर सर्वात मोठे काम जे तुम्ही सुरू करता ते आहे आपल्या मनाला बदलण्याचे. बिना मनाला बदलण्याने ते सर्व काही जे येशूने आपल्यासाठी केलं ते तुम्हाला समजणार पण नाही आणि त्याचा आनंद सुद्धा साजरा नाही करू शकत तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, जगाला बदलणे खूप सोपे आहे. स्वतःला बदलण्यास सुरुवात करा, जग आपल्या बदलेल. प्रेज द लॉर्ड. हे खूप सोपे आहे. खूप जणांच्या मनात विचार असतो, मी जगाला कसे बदलू? खूप सोपे आहे. स्वतःला बदला, जग बदलायला सुरुवात करेल. It's such a profound truth. हे खूप खोल सत्य आहे. जे लोक त्यांचे हे समजण्यात जीवन जाते. ते लोक ऑफिसमध्ये काम करतात, ते बोलतात, ओ मी जग कसे बदलू, मी माझ्या कलिग्सला कसे बदलू. सर्वांना हवे आहे की बदल घडो. असा कुठलाच व्यक्ती नाही भेटणार तुम्हाला ज्याला बदल नाही पाहिजे. प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या बदलची आशा करत आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यांना माहीत नाही बदल कुठून येतो. बदल येतो जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बदलण्यास सुरुवात करता. And it makes life easy. जीवन सोपे होते. तुम्हाला स्वतःला दुसऱ्या कोणाला बदलण्याची गरज नाही पडत. तुम्हाला केवळ स्वतःला बदलायचे आहे. विचार करून बघा, परमेश्वराने काय केले. त्याने येशू ख्रिस्ताला पाठवले आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला परमेश्वराचे ते रूप दाखवले ज्याला बघून आपण बदलत आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही बदलची आशा करत आहे तर स्वतःशी बदलची आशा करा. If you can change yourself, you can change the whole world. जर तुम्ही स्वतः बदलाल तर तुम्ही पूर्ण जगाला बदलू शकाल. सर्वात मोठी शक्ती आहे स्वतःला बदलण्याची शक्ती. ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, ज्या प्रकारे तुम्ही कामे करता, काय तुम्ही त्याला बदलू शकता? जर तुम्ही 8 वाजता उठत होता तर काय तुम्ही 5 वाजता उठू शकता? जर तुम्ही उदास राहत होता काय तुम्ही आनंदी राहायला सुरुवात करता? जर तुम्ही खोटे बोलत होता काय तुम्ही खोटे बोलायला बंद करता? हेच आहे. मी तुम्हाला सांगत आहे. जीवन काय होईल? सोपे. जर तुम्ही बदलाल जग आपल्या बदलेल. प्रेज द लॉर्ड. मी का सांगत आहे? कारण आपण आपल्या संदेशमध्ये आहे नेहमी वाढणारे जीवन. आणि आज काय आहे त्याचा शेवटचा भाग. संदेशचा शेवटचा भाग आहे पण जीवन नेहमी वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना? तयार आहात सर्व? आपण बोललो की सर्वात पहिलं काय आहे? नेहमी वाढणारा विश्वास, नेहमी वाढणारी कृपा, नेहमी वाढणारे ज्ञान, नेहमी वाढणारे प्रेम, नेहमी वाढणारे दर्शन, नेहमी वाढणारी सेवा आणि आज आपण बोलणार आहोत नेहमी वाढणारे गौरव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो You have to work on your believing.
तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये काम करायचे आहे की तुम्ही वास्तवमध्ये कुठल्या गोष्टींवर विश्वास केला आहे, कुठल्या गोष्टींवर. कारण ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास करतात त्याच गोष्टी आहेत जे तुमच्या निवडीला निश्चित करतात. हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये वाकून बघा की तुम्ही कुठल्या गोष्टींवर विश्वास करता. काय तुम्हाला माहीत आहे का येशूचे नाव सर्वांपेक्षा मोठे आहे? काय तुम्हाला माहीत आहे का पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही काही बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या विश्वासावर काम करा. जर तुम्ही विश्वास नाही करत परमेश्वर तुम्हाला जे दिले आहे तर ते तुम्ही बघणार सुद्धा नाही जे परमेश्वराने तुम्हाला दिले आहे. आणि कुठून सुरुवात होईल तुमच्या मनाला बदलण्याची. तर आपण जाऊ रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण वाचू आपण. हे सर्वात मोठे वचन आपण बोलू शकतो. म्हणून बंधूंनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवतो की तुमचे शरीर देवाला संतोष देणारे जिवंत यत्न अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पुढचे, आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे, बोला, मनाच्या नवीनपणामुळे, ना की बायकोच्या मनाच्या नवीनपणामुळे, ना की सरकारच्या मनाच्या नवीनपणामुळे. तो बोलतो की तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचे बदल होऊ द्या. तुमच्या चालचलनात पण बदल होऊ द्या. तो काय सांगत आहे? जेव्हा तुमचे मन बदलेल तुमचं जीवन बदलेल. जर तुम्हाला तुमचे जीवन बदलायचं आहे तर तुम्हाला स्वतःवर काम करावे लागेल. तर शेजाऱ्याला बोला, आपल्या मनाला बदला. बोला, या जगाप्रमाणे विचार करू नका. बोला, जगाप्रमाणे विचार करू नका. परत बोला, जगाप्रमाणे विचार करू नका. म्हणजे परमेश्वर सांगत आहे जोपर्यंत तुम्ही या जगाप्रमाणे विचार करत आहात तुमचे पुढे वाढणे काय आहे? असंभव. कारण संसार पुढे नाही वाढत आहे. संसार कुठे जात आहे? पाठी. त्यांना अजून जमिनीवर सुद्धा संतोष नाही. त्यांना चंद्रावर जाऊन बसायचं आहे. चंद्रावर पण संतुष्ट नाही. ते संतुष्ट नाही आहेत. शेजारला परत बोला, या संसाराप्रमाणे विचार करू नका. हे तुमच्यावर आहे. असे बोलू नका की जग काय बोलेल. हेच तर सांगत आहे, जगाप्रमाणे विचार करू नका. जग काय विचार करेल तुम्ही नको विचार करू. जे परमेश्वर बोलत आहे ते विचार करा. Praise the Lord. कारण जोपर्यंत तुमचं मन नाही बदलेल काहीच नाही बदलणार. कारण तुमचे मन काय आहे? आत्म्यासाठी तो रस्ता आहे. तुमचे मन तुमच्या आत्म्यासाठी रस्ता आहे. इसका मतलब है कि याचा अर्थ आहे की आपण आत्म्याने जगतो आणि आत्म्यात गोष्टी कशा जातात? जे आपण कानाने ऐकतो. आणि हे मन आहे. आणि इथून जर गोष्टी आतमध्ये गेल्यात, समजा मन खराब आहे तर जे आतमध्ये जाईल ते चांगलं जाईल की वाईट जाईल? चांगलं जाईल की वाईट जाईल? चला आता समजेल. ही अंगठी दिसत आहे? नाही दिसत तर समजा माझ्या हातात आहे. समजा ही अंगठी माझ्या हातात बघा. आणि समजा ही अंगठी घाण आहे. समजा मी हिथून पाणी टाको, ही अंगठी घाण आहे समजा, आणि मी इथून पाणी टाक, समजा हिथून टाको तर काय होईल? काय निघेल इथून? आणि जर हिथून टाकलं तरी काय निघेल इथून? तसेच जर मन साफ नाही, जर आत्म्यामध्ये काय जाईल? जर परमेश्वर वचन जरी ऐकलं तर आत्म्यामध्ये काय जाईल माहीत नाही काय जाईल. जर मन ठीक नाही तर आत्मा जरी काय बोलेल बाहेर काय येईल? बेकार. जर आत्मा जरी सांगेल कुठेपर्यंत जाईल? मनापर्यंत. जर मेंदूच खराब आहे तर बाहेर आउटपुट पण काय येईल? खराब. मी तुम्हाला चांगली गोष्ट बोलेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं मन बदला,
आपल्या बायकोचं मन नको बदलू. तर कोणी बोलू शकतं आता मनात, मागच्या वेळी मी आपल्या बायकोबद्दल पास्टरला बोलत होतो म्हणून पास्टर आज बायकोबद्दल बोलत आहेत. होतं ना. प्रॉब्लेम काय आहे? मन. मी वचन बोलत आहे तर तो मनुष्य काय विचार करू शकतो काही वेगळा. तर प्रॉब्लेम कुठे आहे? मी तर चांगलं बोलत आहे. मी काय बोलत आहे? कारण काय आहे? मन काय आहे? खराब. प्रेज द लॉर्ड. जर योग्य जरी बोललं आहे कारण ह्याचे मन काय आहे? खराब. परमेश्वर माहिती देईल पण जोपर्यंत तो मनातून ती माहिती बाहेर काढेल तोपर्यंत ती खराब होईल. कारण यांची मनं काय आहेत? खराब. म्हणून मी बोललो आहे जेव्हा तुम्ही येशूमध्ये येता सर्वात महत्त्वाचे काम आहे आपल्या मनाला बदलण्याचे. आपल्या मनाला बदलण्याचे. तर तुम्ही तुमच्या मनावर काम करता. मनावर काम करता. Work on your mind. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकता तुम्ही? हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचे मन तुमच्या टेस्टला कंट्रोल करू शकते. चांगले जेवण पण तुम्ही जिभेवर ठेवाल आणि मन नाही बदल तुम्ही बोलाल थू खराब आहे. मला माहिती आहे मी काय बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला बोला आपले मन बदला. चला दुसरं करंटीकरास पत्र 4 अध्याय 6 वचन. आपण कशात आहे? नेहमी वाढणारे गौरव. बोला नेहमी वाढणारे गौरव. हा बोला नेहमी वाढणारे गौरव. बोला नेहमी वाढणारे जीवन. तर कशाबद्दल काम करायचं? आपल्या मनाबद्दल. कशाबद्दल? मनाबद्दल. जर तुम्ही तुमच्या मनाला बदलले तर तुम्ही स्वतःची सर्वात मोठी मदत केली आहे. तुम्ही तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही तुमच्या स्वतःला मदत केली. तुम्ही स्वतःवर प्रेम करता. तुम्ही स्वतःची मदत केली आहे कारण तुम्हाला माहिती आहे खरा बदल कुठून येतो? मन बदलल्याने. कारण जगातली कुठलीच ताकद तुमच्या मनाला नाही बदलू शकत. पण तुमचे मन, मेंदू, मस्तिष्क नाही. माहिती आहे ना? एक मस्तिष्क आहे जे फिजिकल आहे. मन हे एक फिजिकल नाही. माहिती आहे ना? माहिती आहे ना? ते विचाराला शिवू शकता तुम्ही. जे तुम्ही अनुभव करता त्याला शिवू शकता का? तर त्या गोष्टी भौतिक नाही आहेत. त्याला तुम्ही शिवू नाही शकत. त्याला तुम्ही तोलू नाही शकत. त्याला मापू नाही शकत तुम्ही. या सर्व काय आहेत? आत्मिक गोष्टी. तो ये आपके लिए कोई नहीं बदल. शेजाऱ्याला बोला आपल्या मनाला बदला. आपल्या मनाला बदला. मी तुम्हाला सांगतो तुमचं पूर्ण विश्व जग बदलेल. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. ऐकताय का? तुम्ही आनंदित व्हाल. प्रत्येक गोष्टीत आनंदी. प्रत्येक गोष्टीत आनंदी. खुश. आणि जर आनंदी असाल तुम्हाला माहिती आहे You know, we are living magnet. आपण चालते फिरते चुंबक आहेत. चुंबक आहोत आपण. आपण चालते फिरते चुंबक आहोत. ज्या वस्तूंचा ज्या गोष्टीचा तुम्ही आनंद साजरा करता त्या गोष्टी तुम्हाला चुंबक प्रमाणे तुमच्याकडे येतील. ज्या गोष्टीविषयी तुम्ही मजबूतीने विश्वास कराल त्या गोष्टी तुमच्याकडे खेचून येतील. Our life is a total sum of the dominant thoughts in our mind. जे काय आपल्याकडे आहे आता ते त्या विचारांमुळे आहे ज्या विचारांनी आपल्या मनावर कब्जा केला होता. जर तुमच्याकडे सायकल आहे, सायकल यामुळे आहे की सायकलने तुमच्या मनावर काय केला होता? कब्जा. जे विचार तुम्ही सकाळ आणि रात्रभर करता त्याच विचाराच्या आधारित गोष्टी तुमच्याकडे येतात. मग जर कोणी गरीब आहे तर तो का गरीब आहे? कारण तो काय करत आहे 24 तास त्याच्या मनात काय आहेत? गरिबीचे विचार. तो पैशांना खेचतच नाही आहे. तो गिरायकांना खेचतच नाही आहे. त्यांनी तर दुकान तर उघडले पण तो काय विचार करत आहे? काय मी चुका तर नाही केला? हा एरिया असा आहे. अरे 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 आता लॉकडाऊन आहे. आता कुठलाच गिरायक नाही येणार. आणि तोच व्यक्ती जर वेगळा विचार करायला लागेल, नाही मी परमेश्वराची संतान आहे, जगाला माझ्याकडे यावे लागेल. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. दुसरा करंटीकरस पत्र 4 अध्याय 6 वचन.
कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश हो. हे तत्वज्ञानासाठी असंभव आहे. असंभव आहे तत्वज्ञानासाठी की तुम्ही अंधारातून काय काढा, प्रकाश. लिहिलं आहे इकडे, कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश हो. वैज्ञानिक रूप्या हे असंभव आहे. तुमच्या मनाला समजणं हे असंभव आहे. जर तुमचे मन बदलले नाही आहेत तर ह्याला समजणे असंभव आहे. तुम्ही बोलाल पागलपण आहे. अंधारातून ज्योती कसे येईल? Praise the Lord. लिहिलं आहे इकडे, कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश होत त्याने Oh, hallelujah. त्याने कोणी त्यानेच तो प्रकाश आमच्या अंतकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौरवाच्या ज्ञानात दाखवावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमच्या आतमध्ये कोण राहतो? परमेश्वर. कुठला परमेश्वर? जो अंधारातून काय आणू शकतो? प्रकाश. जर मला कोण गरीब भेटतो तर मला माहिती आहे त्यांच्यामध्ये पैसा आहे. तुम्ही बोलाल माझे डोके असेच आहे. जर कोणी बोलतो मी गरीब आहे, मला तर 1 लाख दिसतात. मला तर 1 लाख दिसतात तुमच्यामध्ये. मला तुम्ही गरीब नाही दिसत. मला तुमच्या आतमध्ये काय दिसतो? पैसा. मी तुमच्या आतमधून काढू शकतो, पण लोकांना हे माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. हॅलो. अंधारातून प्रकाश आला. काय आला? अंधारातून प्रकाश आला. जिथे काहीच नाही तिथं तुम्ही खूप काय करू शकता. प्रेज द लॉर्ड. जिथं काहीच नाही यालाच आपण काय बोलतो? जंगलमध्ये मंगल. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश हो, त्यानेच तोच प्रकाश आपल्या अंतःकरणात चमकला. चमकणार की चमकला? तर तुम्ही असंभवला संभव करण्याची योग्यता तुम्हाला भेटली की भेटणार आहे? मग का त्रासात आहेत? कसं बदलू? आतमध्ये तर बघा, तुमच्या आतमध्ये योग्यता आहे. असंभवला संभव बनण्याची योग्यता तुमच्या आतमध्ये आहे. डोंट कंप्लेन. जो तुम्हाला या गोष्टी समजतात, तुम्ही तक्रार करणे बंद करता. तुमच्या जीवनातून दुःख जाते, कारण तुम्ही प्रत्येक दुःखाला सुखात बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हॅलो. ऐकताय तुम्ही? हॅलो. प्रत्येक दुःखाला कशात बदलतात? सुखामध्ये. पुढचे वचन. पण आमचा हात ठेवा मातीच्या भांड्यामध्ये. पण आमचा हे धन मातीच्या भांड्या. कुठले धन? महिमाचे धन, गौरवाचे धन. मातीच्या भांड्या म्हणजे हे जे शरीर आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकोटी देवापासून येते, आम्हाकडून नाही. आम्ही जे सामर्थ्याविषयी बोलत आहोत ते मानवीय सामर्थ्य नाही आहे. हे कुठली सामर्थ्य आहे? परमेश्वराची सामर्थ्य. आपण जे करत आहोत ते कुणाच्या सामर्थ्याने करत आहोत? परमेश्वराच्या सामर्थ्याने. मी त्या गोष्टीला कुणाच्या सामर्थ्याने बदलत आहे? परमेश्वराच्या सामर्थ्याने. हा, मला सुद्धा माहिती आहे मी माझ्या सामर्थ्याने नाही बदलू शकत, पण आता या ज्या मातीच्या भांड्यात मी आहे, ह्यामध्ये कुणाचे सामर्थ्य काम करत आहे? माझी सामर्थ्य नाही, ह्यामध्ये परमेश्वराचे सामर्थ्य काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. आता माझ्या बंदुकीमध्ये काय आहे? खरी गोळी. लहानपणी खोटी बंदूक होती, पण आता काय आहे माझ्याकडे? खरी गोळी. यातून काय निघते? परमेश्वराची सामर्थ्य. पहिला जेव्हा मी बोलत होतो त्यामध्ये काय होती? मनुष्याची सामर्थ्य. पण आता जेव्हा मी बोलतो त्यामध्ये काय आहे? परमेश्वराची सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? आपल्या हाताला उचलून बोला, धन्यवाद परमेश्वर, मला तुझ्या सामर्थ्याने भरल्याबद्दल धन्यवाद. या गोष्टीनं तुम्हाला मनन करायचे आहे. तुम्ही स्वतःला लाचार, बेकार नाही समजत. प्रभू, आमचं जीवन बेकार आहे, आम्ही काय नाही बदलू शकत आहे. नाही. आता तुम्ही ते मातीचे भांडे नाही जे खाली आहे, आता तुम्ही ते मातीचे भांडे आहे ज्यात परमेश्वर राहतो. प्रेज द लॉर्ड.
हेच लिहिले आहे ना, आमचे हे धन मातीच्या भांड्यामध्ये आहे. शरीरामध्ये काय ठेवलं आहे? धन, परमेश्वराचे सामर्थ. आता तुम्ही ते नाही जे पहिला होता, बेकार होता, लाचार बेचारे होता. ओ आता कोणतरी येईल, स्वप्नातला राजकुमार सिंड्रेलाप्रमाणे घोड्यावर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याने बोलले, परंतु आमच्याकडे धन, म्हणजेच माझे धन माझ्याकडे, तुमचे धन तुमच्याकडे. मी माझे धन तुम्हाला देऊ नाही शकत, पण आमचा हा ठेवा मातीच्या भांड्यामध्ये आहे. ही असीम सामर्थ आमच्याकडून नाही, पण कुणाकडून आहे? परमेश्वराकडून. तो स्वतः बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. नेहमी वाढणारा विश्वास. ठीक आहे, ते कुठून होणार? जेव्हा तुम्ही नेहमी आपल्या विश्वासाला जेवण देत आहात. तुमचा विश्वास काय होईल? नेहमी वाढेल. दुसरा आपण काय बोला? नेहमी वाढणारा अनुग्रह, नेहमी वाढणारे ज्ञान, नेहमी वाढणारे प्रेम, नेहमी वाढणारे दर्शन, नेहमी वाढणारी सेवा आणि नेहमी वाढणारे गौरव. प्रेज द लॉर्ड. बोला, मी नेहमी वाढणाऱ्या गौरवमध्ये आहे. मी नेहमी वाढणाऱ्या गौरवामध्ये आहे. मी नेहमी वाढणाऱ्या गौरवामध्ये आहे. ऐकता तुम्ही? 2 कोरिंथीकरास पत्र 3 अध्याय 18 वचन. तर आपण सर्वजण आवरण असलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा यांच्यापासून गौरवातून गौरव असे त्याच्या प्रति रूपांतरित होत जातो. चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा यांच्यापासून गौरवातून गौरव असे त्याच्या प्रति रूपांतरित होत जातो. गौरवातून गौरवात रूपांतर होत जातो. कशात? गौरवातून गौरवात. काय लिहिले आहे इथं? गौरवातून गौरवात. कुणाद्वारे? प्रभूच्या आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच आपले जीवन काय आहे? गौरवातून गौरवात. बोला, गौरवातून गौरवात. मग तो काय सांगत आहे? आपले जीवन काय आहे? काय आहे? नेहमी वाढणारे गौरवाचे जीवन आहे आपले. Are changed into the same image from glory to glory. आपण गौरवातून गौरवात बदलत जातो. आणि हे कुणाचे काम आहे? परमेश्वराच्या आत्म्याचे. प्रेज द लॉर्ड. कुणाचे काम आहे? परमेश्वराच्या आत्म्याचे. म्हणजे जेव्हा तुमची पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता आहे, ओ लॉर्ड, जेव्हा तुम्ही वचन वाचत आहात, जेव्हा तुम्ही मनन करत आहात, तुम्ही काय करत आहात? पुढे वाढत आहात गौरवात. ह्याला AMPC ने बघू. गौरवातून गौरवात. बोला, माझे जीवन गौरवातून गौरवात वाढत आहे. पुढे गौरवातून गौरवात वाढत आहे लिहिले आहे. परंतु जेव्हा आपण मुखांवर आच्छादलेले नसलेले आपण सर्व सतत देवाच्या वचनामध्ये बघत आहोत, ज्या प्रकारे आरशामध्ये, जो कि परमेश्वर की महिमा है, हम निरंतर परमेश्वर के स्वरूप में बदलते जाते हैं, हमेशा बढ़ती हुई भव्यता में. म्हणजेच गौरवाच्या एका डिग्रीतून आपण काय होत जातो? वाढत जातो. तसे लिहिलं आहे ना, 1 degree of glory to another. लिखा है ना? इतना इंग्लिश समझ में आती. जसे ताप असतो ना 98 डिग्रीमध्ये, किती झाले? 99. मग झाले 100. ताप काय आहे? तर तो काय सांगत आहे की आपण गौरवाच्या एका डिग्रीतून काय होत जातो? वाढत जातो. तो काय सांगत आहे? आपण गौरवाच्या एका डिग्रीतून काय करत आहे? दुसऱ्या डिग्रीत वाढत आहे. पण हे कधी होते? तेव्हा जेव्हा आपल्या मुखावर आच्छादन नसलेले, कशाने मुखांवर आच्छादन नसलेले म्हणजे काय आहे? मोकळ्या विचारांनी, योग्य विचारांनी, बदललेल्या विचारांनी. जेव्हा आपण कोणाला बघत आहे? देवाच्या वचनाला बघत आहे. कसे बघत आहे? सतत. काय बघत आहे? देवाच्या वचनाला. तर तिथे शब्द काय? सतत. म्हणजेच तुम्हाला त्या परमेश्वर वचनातून नजर हटवायची नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं? सतत एकाच वस्तूकडे बघायचं. ते काय आहे? परमेश्वराचे वचन. हेच कारण आहे, जर तुम्हाला सतत वचन बघायचं आहे म्हणजे वचनाला कुठे असलं पाहिजे? तुमच्या आत्म्यामध्ये. म्हणजेच तुम्ही कुठे पण बसा आणि आपल्या आत्म्यातून वचन काढून त्याच्याबद्दल विचार करा. म्हणजे सतत त्याला बघत राहा. Praise the Lord. आपण काय करतो? बदलत जातो. बोला, बदलत जातो. बदलत जातो. बदलत जातो. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. गौरवाच्या एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर. बोला, गौरवाच्या एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर. पण काय करतो? बदलत राहतो. आणि हा बदल कसा होतो? आपले आप बदल होतो हा. तुम्हाला माहित नाही, जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता आणि जेव्हा इथून बाहेर जाता, तुमच्या आतमधील गौरव बदलत जातो. काही लोक आम्ही त्यांच्या गौरवाला वाढवतो, पण ते बाहेर जाऊन सोडतात. काही लोक असतात धुधू, हा मी बायबल वाचणार, हा मी प्रार्थना करणार, मंगळवारपर्यंत असते. बुधवारी बोलतात अशी की तशी नाही वाचणार मी आता. का? कारण जे मी त्यांना दाखवायला सुरुवात केली त्यांनी घरी चालू नाही ठेवले. त्यांनी घरी चालू नाही ठेवले. थोडी माझी पण मदत करा. शेजाऱ्याला बोला, सतत 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 काय करायचे आहे? सतत वचनामध्ये बघायचे आहे. परमेश्वर तुम्हाला सांगतच नाही की कुठे अजून बघा, अजून कुठे नाही बघायचे आहे. एकदा करून तरी पहा. तुम्ही जे बदल तुमच्या आतमध्ये होतील त्यांना बघून तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला पाठी जावेसे नाही वाटणार. कोण आहे इथे ज्याला पुढे वाढून पाठी जाण्याची इच्छा आहे? कोण आहे? जर तुमच्या डोक्यावर केस नव्हते तर वाढायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. तुमची हड्डी बदलायला सुरुवात करेल. मला माहिती मी काय बोलत आहे. जर तुमचे वय 50 वर्षाच्या वर आहे, तुम्हाला असं वाटतं तुमच्या हड्डीमध्ये दुखणे आहे, मी या गौरवाला बघाल, तुमच्या हड्डी काय होईल? तुमच्या हड्डीचे वय काय होईल? कमी. तुमच्या हाडांमध्ये सुद्धा तरुणपणा येईल, डोळ्यामध्ये सुद्धा तरुणपणा येईल. चष्माचा नंबर का वाढतो? कारण लोक गौरवात नाही, टीव्ही मध्ये जास्त बघतात. त्यामुळे नंबर कमीच होत नाही, वय वाढत चालले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात. या जीवनात कोण घेऊन आला तुम्हाला? परमेश्वर. आता तुमचे काम आहे, जो ह्या जीवनात तुम्हाला घेऊन आला, या जीवनात तुम्हाला काय करायचं आहे? टिकून राहायचं आहे. कोणी पण तुम्हाला नोकरी देऊ शकतं, पण त्या नोकरीत टिकून राहणे कुणाचे काम आहे? तुमचे. चुकीचं तर नाही बोलत आहे ना मी. उलटे सीधा काम करून नोकरी घालवू शकता. आई वडील तुमचे लग्न लावून देऊ शकतात, पण तुम्ही मुलगी घालवू शकता तुमच्या कर्माने. मुलीचे केस वळून मारत आहे, तिला पळून जाईल ना ती. मग परमेश्वर तुम्हाला कुठे घेऊन आलाय? गौरवाच्या जीवनामध्ये. आणि तुमचे काम आहे ह्या गौरवाच्या जीवनामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे, आणि या गौरवाच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे वाढायचे आहे. तुमची जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी आहे. कोणी दुसरे तुमच्यासाठी हे नाही करू शकत. चांगले आहे ना? कुणा दुसऱ्यावर तुमचे जीवन निर्भर नाही आहे. तुम्ही तुमचे शहनशाह. तुम्हाला जीवन पाहिजे तसे तुम्ही त्याला बनवू शकता. कदापि सरकार कोणी असो, तुमच्या घरचे कोणी असो, तुम्ही कुठल्या खानदानात जन्म घेतला आहे, शिक्षण किती झाले आहे, या सर्व गोष्टींचा काहीच अर्थ नाही आहे. जर तुम्ही एक अनपढ महिला आहेत, अनपढ महिला, तुम्ही अरबपती होऊ शकता. असं कसं होईल? असं कसे होईल? जे तुम्ही लगातार बायबल वाचत आहात, लगातार बायबल वाचत आहात, सतत बायबल वाचत आहात. कोणी येईल मुलगा, आणि तुम्ही खूप चांगले आहेत, तुमच्या इथे काम करू शकता ना? शकतो का मी? तुम्हाला नाही माहित, तो कंपनी उभा करू शकेल. कोणी खूप बुद्धिमान व्यक्ती तुमच्यासाठी फ्री मध्ये काम करायला सुरुवात करेल. मला माहित आहे मी काय बोलत आहे. तुम्ही अशिक्षित आहे याचा काहीच फरक नाही पडत तुमच्यासाठी फ्री मध्ये काम करायला. का? तुमच्यामध्ये गौरव वाढला आहे, आणि तो गौरव काय करेल? लोकांना चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे खेचायला सुरुवात करेल. जर तुम्ही अशिक्षित महिला आहात तर तुम्ही बायबल वाचून सतत वाचून, बायबल वाचून, अन्य भाषा बोलून, आत्मे जिंकून तुमच्या घरी इतकी सामर्थ तुम्ही उत्पन्न करत आहात. शेवटी प्रश्न सामर्थ बद्दल आहे ना? खेळाडू का खेळत आहेत? पैशाच्या सामर्थ्यामुळे. पैशाच्या सामर्थ्यामुळे. जर मी आणि तुम्ही जर टीम बनवली तर लहान पोरं पण नाही खेळतील. मुलगा पण बोलेल पप्पा 100 रुपये मग खेळतो. जो आपण स्वतः उत्पन्न केलेला मुलगा आपल्या टीममध्ये नाही येणार खेळायला. त्याला सुद्धा काय पाहिजे? पैशाची सामर्थ्य. त्यांच्या टीममध्ये मोठमोठे लोक खेळतात का? आणि त्याच्याकडे काय आहे? पैशाची सामर्थ्य. खेचून आणण्यासाठी. जेव्हा तुम्ही गौरवात वाढता, आता आपण
आपण काय करतो, परमेश्वर सामर्थला उत्पन्न करतो आणि ती सामर्थ त्यांना खेचून आपल्याकडे आणते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बेस्ट ऑफ द पीपल. तर तुम्ही सेल लीडर आहे, तुम्ही बोलता परमेश्वर मी काय करू. ओ जगाचे शिक्षित लोक पण सुद्धा तुमच्याकडे येतील, तुमच्या सोबत काम करायला ते येतील. कारण तुम्ही काय केलं, त्या सामर्थचा वापर करायला सुरुवात केली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या घरी लोक शोधत येतील तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला, तुमच्या घरी. प्रेज द लॉर्ड. तो सामर्थ्य यहीं पे क्या है? तर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे, तुम्ही पैसे घ्यायला कुठे जाता, बँकेत. कारण बँकमध्ये काय आहे, पैशाची सामर्थ. तर तुमच्याकडे परमेश्वराचा सामर्थ घरातून वाहत आहे. लोक कुठे येतील, तुमच्या घराकडे. तुम्ही कोण आहात, सामर्थचे बँकेकडे काय आहे, पैशाची सामर्थ. बँकेकडे काय आहे, पैशाची सामर्थ. जर तुम्ही तुमच्या त्या 6x6च्या घरी काय काय उत्पन्न केले आहे, सामर्थ. प्रत्येक मनुष्याला काय दिसत आहे, तुम्ही दिसत आहे, फक्त तुम्ही दिसत आहे. आणि त्या बँकवाल्यांना पब्लिसिटी करायला पैसा द्यावा लागतो. आणि तुमचा पब्लिसिटी मॅनेजर कोण आहे, कधी विचार केला तुम्ही की तुमचा पब्लिसिटी मॅनेजर कोण आहे? जर कुठलं प्रोडक्ट बनवलं तर पब्लिसिटी करावी लागते, त्याचे एक टीम हायर करावी लागते जे काय करतात, पब्लिसिटी. किती जणांना माझे बोलले समजते? तर आपला पब्लिसिटी मॅनेजर कोण आहे, पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. करोडो स्वर्ग, अरबो स्वर्ग. प्रेज द लॉर्ड. तर फ्री पब्लिसिटी, फ्रीची पब्लिसिटी. ह्या पब्लिसिटीसाठी काय लागते, परमेश्वराचे वचन. या पब्लिसिटीसाठी काय लागते, परमेश्वराचे वचन. तुम्हाला काय वाटते, कसं वाटते? आम्ही बिना पैसे खर्च करता पूर्ण भारतभर चर्च सुरू केले त्याच पब्लिसिटीद्वारे. माझा पब्लिसिटी मॅनेजर कोण आहे, पवित्र आत्मा. कोण आहे, पवित्र आत्मा. मी माझी पब्लिसिटी कुणाद्वारे करू शकतो, पवित्र आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. बोला, गौरवातून गौरवात, गौरवातून गौरवात. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. रिसातो लोत्री गेले बा शोद्र कोलिब्र आला कांद्र लेगर बो शतीत कमांद्र लो खौंद्र लबा लेप्रांद्र स्तोको दिदी तला आंग्र लिग्र बोली प्र शोद्र बलबा लेप्रो खाती लेप्रो शती तला आंद्र स्तेगे बो शांद्र ले बलबा. ओ आपल्या हाताला उचलून हा हा आनंद लिका शोंद्र बलबा राबा शोको तैली प्र आंगा ते लेप्रो शती तबा रेप्रा तो रहा 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 सतीरा बलबो शता रसखतीला ब्रो सतीला कोतिला आलित्र आंद्रबा वेप्रांदलिग इंदला आंद्रस्तीला तलिगा बो शतीतबा वेंदलीरला बा शोद्रलीग्र बालेंद्र स्तीला आंग्रतिले बो शतीतला बातलबा लेब्रांद्रस्तीर केर्दी वली इंद्रला खाद्र बले बो शत रसटेग बो दरबलबा रहा थिले रे खेंद्र बलबलबा ओ हा 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 लिगा आंदलीदा आंदलेग बो शत बीत्रला आंद्रतिग बो शत Randi liga bonda linda la banda linda la anda landa landa la boshat lava. Rimbro satita kala prato coritra la khandra stigra boshati la da bandro. Libra anda de botita bada khandra bada. Hallelujah. गौरव. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर येशू तुमचा प्रभू नव्हता तर या गोष्टी तुम्हाला समजू येणार नाही. आम्ही तुम्हाला एक जादूगर टाईप वाटू. जेव्हा तुम्ही समजाल तर तुम्हाला खूप सोपे वाटेल. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. तर तुम्ही उभे राहू शकता. जोरात टाळ्या वाजवा ह्यांच्यासाठी. धन्यवाद. वाव वाव धन्यवाद. तर मला विश्वास आहे तुम्हाला सुद्धा या गौरवाच्या जीवनाला जगायचं आहे. पण त्याची सुरुवात आहे की आज तुम्ही येशूला आपला प्रभू बनवून जावा. ठीक आहे. या प्रार्थनेला माझ्यानंतर बोला. आपल्या जिभेने बोला आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला
आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले, जिवंत केले. आज मी आपल्या मनामध्ये विश्वास करतो आणि तोंडाने कबूल करतो, तो जिवंत परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त आजपासून माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी माझ्या विश्वासाद्वारे आपल्या आतमध्ये या गौरवाच्या जीवनाला स्वीकारतो. धन्यवाद परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही ही प्रार्थना केली आहे तर देवाने तुम्हाला वाचवलेले आहे आणि वास्तवमध्ये तुम्ही ह्या गौरवाच्या जीवनात आहात. आमच्यासोबत टिकून राहा. तुम्ही तुमचे नंबर देऊ शकता, कारण हे पुस्तक तुम्हाला आम्ही देऊ शकेल. त्याचे नाव आहे अब जब की आप नहीं जन्मे हो. जसं मी बोललो, ही पुस्तक तुमच्या मनाला, विचारांना बदलण्यासाठी मदत करेल. त्याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद परमेश्वरा आमच्या ब्रदरसाठी, लोकांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला ग्रहण केले आहे. हा प्रभू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचे नाव यांच्या जीवनात सर्वदा बनवून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचा यांच्यावर कुठलाच डावानी कब्जा नाही. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जे हे करतील त्यामध्ये यशस्वी होतील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आशीर्वाद देतो, बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानद्वारे, तुझ्या गौरवाद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो, आमेन. बसू शकता तुम्ही. तर ही वेळ आहे आपली भेट, आपला दसमास, आपली पार्टनरशिप देण्याच्या. बरोबर, चर्चमध्ये रिकाम्या हात नाही येत. आपली भेट देताना आणि 2 रुपये 5 रुपये नाही, जेवढा सम्मान तुम्ही देवाचा करतात तेवढे देतात. तर आपण आपल्या कोणाचे स्वागत करूया जोरात टाळ्या वाजवून. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुझ्या
धन्यवाद देतो देवा या भेटीला आणण्याचा अनुग्रह आणि संधी दिल्याबद्दल. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे. जशी आम्ही दिली आहे त्याचे मोठे फल आमच्या पण वेगाने येत आहे. येशूच्या नावामध्ये लोक मोजून दाबून आणि उमडतेने आमच्यापर्यंत येत आहे. येशूच्या नावात आम्ही या भेटीवर तुझा आशीर्वाद बोलतो, वाढीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढचा शेवटचा पार्ट आहे आपला अनाउन्समेंट. खूप महत्वाच्या अनाउन्समेंट आहेत, तर लक्ष देऊन ऐका. पहिले आहे, आपण करत आहोत 150 दिवसाची प्रार्थना रात्री 12 ते 1 पर्यंत. तर रात्री प्रार्थना होते, तिथे भेटा आम्हाला. दिवसातून 2दा अजून प्रार्थना होते, सकाळी 7:30 ते 8 आणि संध्याकाळी 4:30 ते 5. संडेला सुद्धा होते. सकाळी आपण प्रार्थना केली, आता दुपारी सुद्धा करू. तर आमच्या सोबत एकत्र या त्या प्रार्थनेमध्ये. लक्षात ठेवा, जीवन काय आहे? आत्मिक आहे. जर तुम्ही प्रार्थना कराल तर तो तुम्ही वाचून राहाल. जर तुम्ही प्रार्थना नाही करणार तर तुम्ही वाचणार सुद्धा नाही. सिंपल रूल आहे. दुसरं आहे, जर तुमच्याकडे आमचं ॲप नाही तर आपला फोन फेकून द्या, नाही तर ॲप डाउनलोड करा. ठीक आहे. आमचे ॲप आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाइट. तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटेल. आणि ॲपला प्रमोट करा. काय करा? प्रमोट करा. काय करा? प्रमोट. जे पण इथे काम होतं हे प्रमोट करण्याची जबाबदारी काम कोणाचे आहे? तुमचे आहे. जे आपण गाणे गात आहे, मेरी निगाह तुझ पर, तर तुम्ही त्याचे काम करा, सुरुवात करा. त्याच्या आपले आप तुमची निगाह कुठे राहील? त्याच्यावर. शोधा त्या गोष्टी ज्यावर तुमची नजर कुणावर राहून दे? प्रभूवर. ॲप आहे आपले, त्याला प्रमोट करा. प्रेज द लॉर्ड. तर आपले सुद्धा स्वतःचे ॲप आहे, मेसेंजर ॲप आहे, तर डाउनलोड करा. ह्या त्या गोष्टी जे तुमच्या फोनमध्ये असले पाहिजे. तर या महिन्यात खूप सारे प्रोग्राम आहेत. तर सर्वात पहिले प्रोग्राम आहे सिंगल लेडीजसाठी प्रोग्राम आहे. लव वर्ड लेडीज नेटवर्ककडून. जर तुमचे लग्न नाही झाले तर हा प्रोग्राम आहे तुमच्यासाठी. आज संध्याकाळी 7:30 वाजता. अविवाहित मुलींसाठी. कुणासाठी? अविवाहित मुलींसाठी. इंग्लिशमध्ये येणार आहेत. जर तुम्ही अविवाहित आहेत तर आपल्या स्वतःला त्यामध्ये जोडा. त्यानंतर 20 तारखेला आहे पॅरेंट्स मीटिंग. वो हे खूप महत्त्वाचे आहे, कारण लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलल्या गेल्या आहेत. आईवडिलांना माहीत नाही त्यांच्या मुलांसोबत काय करायचे आहे. मुलांनी त्यांचे केस उडवले आहेत. काहींचे केस सफेद झाले, काहींचे केस उडाले. ते सर्वांना माहिती द्या. आईवडिलांना तर ओळखत नाही, ज्याला पण तुम्ही ओळखता. कदाचित ते महिला आहेत, त्या ते माता पिता आहेत, त्या पुरुष आहेत. त्याचा विचार करू नका तुम्ही कोणालाच नाही ओळखत. कुत्र्यांसोबत पण मला प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. पुढच्या आहे 22 तारखेला आपला प्रोग्राम आहे टीनेजर्ससाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रत्येकाचे काही ते वेगळे नाव आहेत, त्यांच्या पाठी त्यांची थीम आहे. त्यानंतर आहे 27 ते 28 तारखेला हिलिंग सर्व्हिस. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजू शकता. आणि 29 तारखेला आहे यूथचा प्रोग्राम. Get gladiators for Christ. Praise the Lord. अजून पण संपले नाही. 30 तारखेला मुलांचा कॅम्प आहे. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजू शकता. उभे राहू, परमेश्वराला धन्यवाद देऊ. आणि आपले चर्चेस आहेत. ऑनलाईन 22 भाषामध्ये चर्च आहेत आणि 14 चिल्ड्रन चर्च आहेत मुलांसाठी. त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर सेंटर बनवा. आपल्या हाताला उचलू शकता. परमेश्वराचा धन्यवाद द्या. लिबो शांद्रा केले बहुत रालिका बहुत शांद्रा विप्रा आंध्र लिगरा आंध्रला खांद्र स्टिगरा बहुत रालिका बहांद्रा बलबा. परमेश्वर मी प्रार्थना करतो मुलांसाठी. हे वाईट आणि दुष्ट लोकांपासून वाचले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे आपल्या बाहेर जाण्यामध्ये, आत येण्यामध्ये दैव सुरक्षामध्ये आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. कुटुंब सुरक्षित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. सुवार्थांच्या आत्मा समृद्ध होत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे आपले मन बनवत आहे. आत्मिक विचारांचे बनणे आणि बायबल वाचणे यांच्यासाठी नंबर 1 होत आहे येशूच्या नावामध्ये. चर्चचे काम करणे, देवाचे काम करणे यासाठी प्राथमिक समजले येशूच्या नावामध्ये. रॅप्सोडी वाचतील, समजतील येशूच्या नावात, समजतील येशूच्या नावामध्ये. प्रार्थना करा, यांच्या प्रार्थनेचे उत्तर येतील येशूच्या नावामध्ये. याला खून दाबा, ते तुझे राज्य पुढे वाढवतील येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो देवा. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आव्हान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताचे नाव. आमेन.
निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वर घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.